तर नमस्कार मित्रांनो, मी पवन जाधव. तुम्ही बघताय द MH29. तर आज 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाच्या व नूतन वर्षाच्या सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा, तसेच हॅपी न्यू इयर. तर आज नवीन वर्ष 2025. तर आपला मागच्या 2024 तर गेला, तो काय क्षण आपण वापस तर आणू शकत नाही, तर कितीही काही काळ कोणीकडे काय झालं तरी. तर आज आपण नवीन वर्ष सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्ष आपण एक आनंदाने, सुख समृद्धीने, सगळ्यांच्या आनंदाने हा पण पार पाडू अशी मी आशा बाळगतो. तर आपण आज संपूर्ण ब्लॉग आपण शूट करणार आहोत. तर आज आपल्यासोबत नवीन वर्षाचे काय काय प्रोग्राम वगैरे, आज आपण कॉलेजला पण जाणार आहोत, ते संपूर्ण आपल्या ब्लॉगमार्फत आज आपण प्रदर्शित करू. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ बघतच आहात आणि बघतच राहा. त्याच्यामुळे आज 1 जानेवारी 2025 तर सगळ्यांना मी तर शुभेच्छा दिल्या. तर आज 1 जानेवारी निमित्त आपले मोठे बंधू, आपले आधारस्तंभ गुरुवर्य श्री रविभाऊ आपल्या भेटीस आलेले आहे. तर आपण त्यांच्याजवळच भेटायला आलो. तर आज त्यांच्याकडून आपण शुभेच्छा जाणून घेऊ, कसं ते आपल्या व्हिडिओमार्फत आणि आपल्या तमाम जनतेसाठी आणि आपल्या स्पेशल सबस्क्रायबर आणि आपल्या फॉलोअरसाठी ते शुभेच्छा कोणत्या पद्धतीने आणि कशा प्रकारे देतील ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर रवी सर, आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळं तुमचं सहर्षाने स्वागत आहे. तर आज आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही 1 जानेवारी 2025च्या कशा प्रकारे शुभेच्छा देसाल आणि माझ्या सबस्क्राईब आणि फॉलोअर्ससाठी तुम्ही काय आव्हान करसाल आणि त्यांच्यासाठी काय तुमचं प्रेरणादायी शब्द राहणार आज 1 जानेवारी 2025 नूतन वर्षासाठी? प्रथमतः सर्वांना नमस्कार. आणि येणारं जे नववर्ष आहे आपल्या सर्वांकरिता समृद्धीचं, सुखाचं आणि आरोग्यदायी तसेच प्रगतीनुसार भरभराटीचं राहो. विशिंग यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. युअर फ्युचर विल बी ब्राईट अँड प्रॉस्पेरिटी विल बी अचिव्हमेंट. व्हेरियस टाइप्स ऑफ गोल्स यू मे सेट. गॉड गिफ्ट यू दोज विश ऑल द यू डिझायर्ड. आणि मराठीमध्ये सांगू इच्छितो की येणारं जे नववर्ष आहे हे प्रगतीचं आणि भरभराटीचं जाणं का आवश्यक आहे, कारण बरेच जण आपले आप्त नातलग किंवा आपले घरचे लोक आपल्याकडनं अपेक्षा लावून असतात की बाबा काहीतरी मुलगा आपला कामाला लागावा, कोणता रोजगार तो कायमस्वरूपी करावा, जेणेकरून परिवाराला एक हातभार आपण लावू शकू. त्या दृष्टिकोनातून तुम्ही आपलं तन मन धन अर्पण करून झटून आपलं सर्वस्व त्या ठिकाणी लावून प्रगती करून आपलं त्या ठिकाणी एक प्रकारचं आपण यशस्वी जीवन कसं त्या ठिकाणी साध्य करू, या ठिकाणी अशा रीतीने आपण त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं. तसेच आपल्या मित्राची, ब्लॉगरची इच्छा आहे की गोरबोलीतून सुद्धा आपल्या व्ह्यूअर्सना शुभेच्छा देण्यात यावं. तर भारतातील तमाम 22 प्रांतेमाई रेवाळ मार गोर भाई बहनेनं जय सेवालाल. प्रथमतः जय जगदंबे, जय सेवालाल. ई जे आयवाळो नववर्षाचं तमेनं आरोग्यदायी तसेच प्रगती, भरभराटी आणि समृद्धी जाणू. तसेच जे काही आपण लेकीबाळी बालबच्या सबशेरून शिकावचो. एक अर्थ बाबासाहेब केमेलोचं की तुमच्याकडे 2 रुपये जर असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि दुसऱ्या 1 रुपयाचा तुम्ही त्या ठिकाणी आपल्या भाकरीवर खर्च करा, म्हणजे भाकर तुम्हाला जगविल आणि पुस्तक कशा प्रकारे सन्मानाने जगायचं ते शिकविल, असो बाबासाहेब और जीवन चरित्रमय संदेश के गोच. तसेच और आपण अंगचालन और वाटचाल देखील किंवा चरित्रेर और पान पलटाया तो आपण हानू केमेलच की ज्या घरामध्ये नाही पुस्तक, म्हणजे जिथे नाही पुस्तक ते म्हणजे आपलं डोकं कोणापुढेही होऊ शकतं नतमस्तक. आणि ज्या घरात आहे कपाटाचं पुस्तक ते कुठंच होत नसतं नतमस्तक. केरो उद्देश की एक स्वाभिमानी, एक आत्मनिर्भर जीवन जगे सारू. शिक्षण ही खूप एक दुधारी माध्यमचं आणि वर जीवनपटेमाई बाबासाहेब केमेलोचे भी की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि आपले समाजमाई एक देवतुल्य कार्य करण चलगे हरित क्रांतीर प्रणेता महानायक माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक. ओंदूर जीवन संदेश बी असंच केळवायचं की गोरमाटी हो, म्हणजे काहीच म्हणजे एकी तिरो एकी आणि नेकी सोडो मत. आणि दुसरो संदेश की आपले बालबच्चांतम शिक्षण प्रवाहेम लाहो. एक प्रकारे ओंदूर संदेश आपल्यानं वाचन मिळच की देखो गोर बंजाराव
ಈ ನಂದीचं वाहती धार चालरीचं आणि તમે એમાંય હાથ ધોત્યાય તો તમે નિશ્ચિત જ એમાંય હાથ ધોલીજો म्हणजे हात धोलीजो म्हणजे काही तम प्रगतीर प्रवाह माझाओ हीच आज हे शुभ दिनी તમે नववर्षेर संदेश दूचू आणि पुनश्च या ठिकाणी थांबूचू. जय शिवालाल, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, धन्यवाद. तर मित्रांनो, आता रवी सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला शुभेच्छा दिल्या, गोरबोलीतून पण दिल्या आणि मराठीतून पण दिल्या, तसेच इंग्रजी माध्यमातून इंग्रजी भाषेतून पण दिल्या. अशा मी रवी सरांचा आभार मानतो. आणि आपले मित्र, आपले सहकारी, आपले मोठे बंधू, आपले श्रद्धास्थान, आपले मित्रता जिवलग असणारे आपले निखिल भैया राठोड आलेले आहे. तर यांच्याकडून पण तुमच्या सगळ्यांना न्यू इयरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर निखिल भाऊ, तू काय म्हणशील आपल्या फॉलोअर्ससाठी? माझं एकच म्हणणं आहे, जसं आपला प्रेम आहे तसं प्रेम राहू द्या पवन भाऊ सोबत. आणि माझं एकच म्हणणं आहे, माझ्या मित्रपरिवाराला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून. धन्यवाद. तर निखिल भाऊनं पण अतिशय चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या. तर आज नवीन वर्ष आपला कसा जातो आनंददायी ते आपण आपल्या ब्लॉगमार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर असंच आपण आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा आपल्या व्हिडिओ कसा वाटते तो तुम्ही आवर्जून आपल्या कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, आज 1 जानेवारी संपूर्ण सगळ्यांना माझ्याकडून 1 जानेवारीच्या शुभेच्छा. आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहतच आहे, तर पाहतच राहा. तर 1 जानेवारीच्या मी भरपूर शुभेच्छा दिल्या, रवी सराकडून पण दिल्या आणि निखिल भैयाकडून पण दिल्या. तर आता मी कॉलेजमध्ये आलो, तर कॉलेजमध्ये ते कॉलेजची प्रक्रिया पूर्ण करत आहे आणि ते माझा वर्ग मी फॉर्म भरला आहे, माझे मित्र फॉर्म भरत आहे आणि ते आमचा कॉलेजचा रिन्युवेशन चालू आहे. ते काहीतरी 3-4 तारखेला बहुतेक ते कमिटी येणार आहे, त्यावेळेस आपण स्पेशल ब्लॉग टाकू. तर आजचा ब्लॉग आपण एवढा दाखवलं, तर अजून काही समोरचं आहे का ते दाखवू. आणि माझे मित्र इथं बसले, हे सचिन आणि करण काष्टे, ते फॉर्म भरत आहे. ते आम्हाला ॲडमिशन करायचे आहे, ते वुमेन डेव्हलपमेंट म्हणून ते एक आमचा प्रोजेक्ट आहे, ते प्रोजेक्टमध्ये आम्ही ॲडमिशन करत आहोत. हे आमचा PN कॉलेज आहे. तर आजचा ब्लॉग येतच थांबू, तर भेटू लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर येतच. जय हिंद, जय महाराष्ट्र.